सुप्रिया सुळे यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या 2 तासांपासून आंदोलन सुरू आहे। पुणे भोर तालुक्यातील रस्त्याप्रश्नी आंदोलन केलं जात आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। दुर्दैव आहे की 1-1.5 किलोमीटरचा रस्ता हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आलेत। हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे। गेले 6 महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा। तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आहे आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे। अरे पीएमआरडीएचा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे, तो आमच्या पदरात कधी पडणार? रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये, आपण काहीच मागत नाहीये। आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत, तो नीट करा। सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, गेल्या 2 तासांपासून सुप्रिया सुळे या आंदोलनाला बसलेल्या आहेत। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। अमोल, नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघातल्या भोर तालुक्यामध्ये जे श्री क्षेत्र बनेश्वर देवस्थान आहे या परिसरामधला जो 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात खराब आहे। या रस्त्याची डागडुजी करावी यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून सुप्रिया सुळे या प्रशासनाकडे पाठपुरावा करतात आणि तो अजूनही प्रशासनाकडून होत नाहीये। त्याच्या निषेधार्थ आज सुप्रिया सुळेंचं हे उपोषण आहे ते या ठिकाणी सुरू आहे। 2 तासांपासून सुप्रिया सुळे या उन्हामध्ये आपल्याला बसलेल्या पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत या भोर गावचे जे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा आहेत। 3 वेळा त्यांनी खरं तर याचा पाठपुरावा आहे तो प्रशासनाकडे केला, मात्र कोणतीही कार्यवाही आहे ती झाली नाही। अवघ्या 1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे, मात्र तो अजूनही पूर्ण करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे आता सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खाली समोरच्या बाजूला आपण पाहतोय की या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि अजूनही 2 तास होऊन गेलेले आहेत, मात्र तरी सुद्धा प्रशासनाकडून कोणतेही अधिकारी आहेत किंवा ते निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलेले नाही आणि त्यामुळे भर उन्हामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं हे आंदोलन सुरू आहे, ज्यामध्ये स्वतः खासदार सुप्रिया सुळे या सहभागी झालेले आहेत। बनेश्वर इथला जो रस्ता आहे 1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब आहे। आता पुढील काळामध्ये पावसाळा सुरू होईल, मात्र त्यावेळी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांना या ठिकाणी आणि भाविकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतो। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा ही मागणी सुप्रिया सुळेंनी केलेली होती। याआधी सुद्धा त्यांनी उपोषणाचा अल्टिमेटम आहे तो प्रशासनाला दिलेला होता आणि त्यानंतर हे काम वेळेत पूर्ण करू अशा पद्धतीचा शब्द सुद्धा दिलेला होता, मात्र तरी सुद्धा त्या रस्त्याचं काम झालं नाही आणि त्यामुळे अवघ्या 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना अमोल, या ठिकाणी 2 तास झालेले आहेत, कोणी अधिकारी तिथं खासदार उपोषणाला बसलेले असताना आंदोलनाला बसलेले असताना भेटी करता आलेलं नाहीये असा आरोप आहे। या सगळ्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांच्याशी तुम्ही काही आता थेट संवाद साधू शकता का? ते आपल्याशी काही संवाद साधतील का या सगळ्या मुद्द्यावर? तुम्हाला शक्य असेल तर कृपया तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा आणि या सगळ्या संदर्भात काय नेमकं कारण आहे? 2 तास झाले तरी का कोणी अधिकारी या सगळ्या संदर्भात भेटी करता येत नाहीये? काही कारण कळेल का? आपण पाहतो की सुप्रिया सुळे या बसलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की 2 तास झालेले आहेत। ताई, 2 तास झाले तुम्ही बसलाय, अजूनही प्रशासनाच्या वतीनं निवेदन स्वीकारायला किंवा तुमची जी मागणी आहे ते ऐकायला मात्र कोणी येत नाही। ठीक आहे ना, माझ्यात खूप पेशन्स आहे। मी भोर, वेल्ला आणि मुळशीच्या आणि तमाम शिव भक्तांना शब्द दिलाय की बनेश्वर मंदिराचा 700 मीटरचा रस्ता मी त्यांना करून देणार, म्हणजे मी करून देणार। मग काय किती वेळ लागला तरी माझी एक भक्त म्हणून आणि माझ्या मतदारांचा आणि माझं विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं आहे म्हणून जोपर्यंत तो निर्णय होत नाही मी इथून माझं उपोषण सोडणार नाही। तुम्ही आंदोलन चालू असताना तुमचं उपोषण सुरू असताना जिल्हाधिकारी या ठिकाणावरून गेले, तरी सुद्धा ते तुम्हाला भेटायला आले नाही किंवा त्यानंतर सुद्धा आले नाही।
ना, त्याच्यात काय ठीक आहे ना. आणि हे कलेक्टर नाही, PMRDA यांनी त्याच्यात लक्ष घातलं, म्हणजे PMRDA रस्ता. जोपर्यंत आता ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत सुप्रिया सुळे या उपोषणापासून काय मागणी करतोय? 700 मीटरचा आमचा मंदिराचा रस्ता नीट व्हावा एवढीच मागणी करतोय. हा माझ्या घरचा रस्ता आहे का ह्यांच्या घरचा रस्ता आहे? हा भक्तांसाठी आम्ही सगळे इथे बसलोय, फक्त भक्तांसाठी. श्री क्षेत्र बनेश्वर आहे, तिथं हजारो भाविक आहेत, ते दररोज येत असतात आणि त्यामुळे तो जर रस्ता नीट झाला तर भाविकांची गैरसोय आहे ती होणार नाही असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे या रस्त्याचं काम आहे. खासदार सुप्रिया सुळे उपोषणाला बसून सुद्धा जिल्हाधिकारी तिथून मार्गस्थ होतात, पण तरी देखील सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला जात नाही. इथं खासदारांची ही अवस्था असेल मागणी करता, तर सर्वसामान्यांचं काय, हा मुद्दा या निमित्तानं आता उपस्थित होताना दिसतोय. अमोल, नक्कीच तोच महत्वाचा मुद्दा आहे. जिल्हाधिकारी आता या ठिकाणी कार्यालयात त्यांच्या आलेले आहेत, तरी सुद्धा जवळपास आता 1 तासांचा कालावधी होत आलेला आहे. जिल्हाधिकारी या ठिकाणावरून आलेले आहेत, तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीनं कुणीही यांची मागणी किंवा यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते ऐकण्यासाठी आलेलं नाही. आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा याबद्दलची प्रतिक्रिया दिलेली आहे. आता काही वेळानंतर जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत, तेव्हा तरी जिल्हाधिकारी सुप्रिया सुळे यांच्याशी काही संवाद साधणार का, हे सगळं त्यांचं म्हणणं आहे. ते मांडणार, त्यांच्या पुढे मांडल्यानंतर ते नेमकं काय शब्द देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. पण गेल्या 2 तासांपासून भर उन्हामध्ये सुप्रिया सुळेंचं जे उपोषण सुरू आहे ते अजूनही आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळते. आणि त्यामुळे प्रशासन नेमकं काय करते, अवघ्या 1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे, गावकऱ्यांना त्रास होतोय, तिथं येणारे जे भक्त आहेत त्यांना त्रास होतोय, असं असताना प्रशासन नेमकं का याची चाल ढकल करते, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न घेऊन आज स्वतः खासदार असलेल्या सुप्रिया सुळे या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत. अगदी अमोल थेट विचारते, अगदी शेवटचा सवाल सुप्रिया सुळेंना तुम्ही विचारू शकता की या सगळ्या प्रकरणी आज दिवसभर जर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, तोडगा निघाला नाही, तर रात्रभर या ठिकाणी सुप्रिया सुळे ठाण मांडून बसणार का? उपोषण उद्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहणार का? काय या सगळ्या संदर्भात माहिती मिळते? नक्कीच परत आपण सुप्रिया ताईंना विचारूया. ताई, 2 तास झाले तुम्ही बसलाय, अजूनही प्रशासनाच्या वतीने कोणी येत नाहीये. जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुमचं हे उपोषण या ठिकाणी असं सुरू राहील? माझा जीव गेला तरी चालेल, मी जोपर्यंत रस्त्याचा निर्णय होत नाही मी इथून हलणार नाही. ऐकलं आपण, लागावे आक्रमक पवित्रा सुप्रिया सुळेंनी घेतलेला आहे. जोपर्यंत ही मागणी त्यांची पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, त्याला जीव गेला तरी भेल तर असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी आता या संपूर्ण मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे याच आता आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे प्रशासनाने आता याबाबतची लवकरात लवकर कारवाई करणे हे अपेक्षित आहे. निश्चित. तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.